ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कसबा मतदारसंघामधील प्रभाग क्रमांक 23 रविवार पेठ आणि नानापेठ इथे भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा भव्य असा शुभारंभ झाला आहे। कसबा गणपतीच्या दर्शनानं सकाळी ठीक 10 वाजता प्रचार पदयात्रेला सुरुवात झाली। प्रचार पदयात्रेचा शुभारंभ कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला। यावेळी आमदार रासने यांनी आत्मविश्वास व्यक्त करत म्हटलं की कसबा मतदारसंघामधून 24 जागांवरती कमळ फुलणार आहे। पुणे महानगरपालिकेमध्ये 125 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील। कसबा गणपतीपासून सुरू झालेली ही पदयात्रा तापकीर गल्ली, मोटेवाडा, नगरकरवाडा, उमऱ्या मारुती चौक, तिरंगा हॉटेल, मोती चौक, फडके हौद, वज्रदेही मंडळ तसेच तांबोळी मस्जिद, गोपाळकृष्ण चौक, RCM शाळा, देवजीबाबा चौक आणि हमजेखान चौक मार्गे प्रभाग क्रमांक 23 मधील विविध भागांमधून पुढे गेली आहे। पदयात्रेमध्ये धनवडे, विशाल गोरख, पल्लवीताई जावळे, अनुराधाताई मनचे, ऋतुजा गडाळे हे उमेदवार स्वतः नागरिकांच्या भेटीसाठी आले होते। विकास, विश्वास आणि स्थैर्याच्या मुद्द्यावरती त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधला। रविवार पेठ, नानापेठसह प्रभाग क्रमांक 23 मध्ये भाजपच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे। महापालिका निवडणुकीमध्ये भाजपचा विजय हा निश्चित आहे असा दावा यावेळी करण्यात आलाय। आमदार साहेब, खरं आज प्रभागामध्ये आपला हा शुभारंभ होतोय, काय सांगाल, काय शुभेच्छा व्यक्त कराल सर्व? आज पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचं रणशिंग सकाळी प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री मुरली अण्णा मोहोळ, सर्व आमदार, शहराध्यक्ष, इतर सर्व पदाधिकारी व सर्व भारतीय जनता पार्टीचे 165 उमेदवार यांच्या साक्षीने सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून या पुण्यनगरीमध्ये त्यांनी जे केलेलं काम आहे त्या कामाला मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेभाऊंच्या नेतृत्वाखाली विकसित भारत 2047 साली करण्याचा जो संकल्प आहे तो संकल्प सिद्धीला नेण्याकरता पुणे महानगरपालिकेत मागच्या वेळेस 100 नगरसेवक होते, यावेळेस 125 नगरसेवक करण्याचा संकल्प घेऊन आम्ही काम करत आहोत। त्यातले आपणच सांगितले की 2 काल झाले, आता 123 बाकी आहेत। त्या 123 मध्ये कसबा मतदारसंघातील साई प्रभागामध्ये 24च्या 24 उमेदवार आणि आज प्रभाग क्रमांक 23 चे अधिकृत 4 उमेदवार त्यांची गणपती बाप्पा कसब्याचे ग्रामदैवत गणपती बाप्पाच्या चरणी विलीन होऊन आज या प्रभागाचा शुभारंभ आम्ही करत आहोत। या प्रभागाचे उमेदवार विशालजी धनवडे, पल्लवीताई जावळे, आमच्या दडाळेताई आणि मंचेताई या चौघांच्या प्रमुख उमेदवारांच्या उपस्थितीमध्ये व हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने आम्ही आता या निवडणुकीला सामोरं जात आहोत। हा प्रभाग तर 4च्या 4 उमेदवार निवडून येतील। कसबा मतदारसंघामध्ये 100% कमळ फुलेल हा विश्वास मी तुम्हाला व्यक्त करतो आणि पुणे महानगरपालिकेत 125 नगर भारतीय जनता पार्टीचे निवडून आल्यानंतर विकसित भारत या संकल्पाला पुणे शहर सुद्धा त्याच्यात अग्रेसर राहील एवढा विश्वास व्यक्त करतो। आपण बाकीच्या मतदारसंघामध्ये पाहू शकतो की बंडखोरी या ठिकाणी झाली आहे, परंतु तुम्ही कसब्यावर तो तुमचा दावा आहे तो तुम्ही या ठिकाणी मजबूत ठेवला आणि या ठिकाणी कोणत्या प्रकारची आज आमच्याकडे मला सांगायला आनंद वाटतो की जे माझ्या पक्षातले कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांनी सुद्धा जेव्हा त्यांना उमेदवारी नाही मिळाली तर एक भावना असती, त्यावेळेची एक तीव्रता असती, त्यांनी काही जणांनी अर्ज भरले होते, परंतु पक्षाचा जो आपलं जे ब्रीदवाक्य प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि मग शक्ती स्वतः याला अनुसरून या संस्कारित असणाऱ्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी विनंतीचा मान ठेवला आणि 100% आमच्या पक्षाचे जे अर्ज भरले होते ते काल आम्ही विड्रॉल केले। आता सर्व शक्तीनिशी आम्ही कसब्यातील सर्वच्या सर्व उमेदवार विजय करणार। प्रभाग 23 मधले 4 उमेदवार आमचे विजय होणार। दंगेकर पॅटर्नचं काय दंगेकर पॅटर्नचं काय चाललं काय? मी फक्त या देशाचे विकसित असणारे आदरणीय पंतप्रधान की जे जगातलं शक्तिशाली नेतृत्व आहे, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेभाऊ की ज्यांच्याकडे महाराष्ट्रात नव्हे तर उद्याचा विकसित पुरुष म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं
त्यांच्या नेतृत्वाखाली 2047 सालचा विकसित भारत, विकसित महाराष्ट्र आणि पुणे शहर आणि हे करत असताना शेवटच्या माणसापर्यंत आम्हाला सत्ता कशाला हवी आहे तर लोकांची सेवा करण्याकरता हवी आहे आणि ती सेवा करत असताना शेवटच्या माणसापर्यंतचा विकास करून संपूर्ण विकसित भारत करणं हे आमचं स्वप्न आहे आणि आमचा प्रत्येक कार्यकर्ता त्याकरता काम करेल। आमच्या या सकारात्मक प्रचाराला जनतेचा आशीर्वाद आहे, गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे आणि येणाऱ्या 16 जानेवारीला 125 कमळ तुम्हाला दिसतील आणि कसब्यातलं प्रत्येक कमळ तिथं फुललेलं दिसेल। अमोल उदमले, सी 24 तास, पुणे।